हिंदू धर्म व संस्कृतीवर होत असलेल्या विविध राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक आघातांविषयी जनजागृती करण्यासाठी सोलापुरात हिंदू जनजागृती समितीतर्फे हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे। या सभेत लेफ्टनंट कर्नल निवृत्त मनोज कुमार सिन्हा, सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाडे तसेच हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत। सभेच्या निमित्ताने मागील 2 महिन्यांपासून सोलापूर शहरासह परिसरातील 74 गावांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात आली असून विविध माध्यमातून 1 लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत सभेचे निमंत्रण पोहोचवण्यात आले आहे। सभेच्या प्रसारासाठी आत्तापर्यंत 200हून अधिक बैठका, प्रसार फेऱ्या, मेगाफोनद्वारे घोषणा, हस्तपत्रके, फलकलेखन, होर्डिंग, स्टिकर्स आणि सोशल मीडियाचा वापर करण्यात आला। या उपक्रमात महिलांचाही मोठा सहभाग होता। सभेला हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली। पत्रकार परिषदेला संत तुकाराम बाबा जोशी मठाचे मठाधीश हरिभक्तपरायण धर्मनाथ महाराज जोशी, माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी, आजोबा गणपती मंडळाचे विश्वस्त योगीनाथ फुलारे आणि प्रसाद पंडित आदी मान्यवर उपस्थित होते। पहिल्यापासूनच खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळालेला आहे। तर हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून 11 मार्च बुधवारी संध्याकाळी 5:30 वाजता जय भवानी प्रशाला या ठिकाणी आपण हिंदू राष्ट्र जागृती सभा घेत आहोत। आणि ही सभा घेण्याचं कारण म्हणजे संस्कृती, परंपरा, स्वाभिमान जपण्यासाठी याची आवश्यकता आहे। या सभेच्या माध्यमातून आपण त्याचा प्रसार करणार आहे। या सभेचे वक्ते आहेत लेफ्टनंट कर्नल मनोज कुमार सिन्हा, ते निवृत्त लेफ्टनंट कर्नल आहेत। सद्गुरू स्वातीताई खाडे या सनातन संस्थेच्या सद्गुरू आहेत आणि हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत। असे वक्ते आहेत। या सभेसाठी सुमारे 2 महिन्यापासून आपण प्रसार सुरू केला। 74 गावांच्या पर्यंत आपण पोहोचलो, तळागाळातून वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचलो। याचबरोबर शहरातील सगळ्या भागांमध्ये आपण जाऊन प्रसार केला। याच्यामध्ये बैठका, कोपरा बैठका, 8 व्याख्याने, 2 प्रसार फेरी काढल्या अत्यंत सुंदर। आणि त्याचबरोबर घरोघरी जाऊन 16,000च्या पुढे सगळ्यांनी संपर्क केला घरोघरी जाऊन। याच्यामध्ये महिलांचा भाग लक्षणीय होता। मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी प्रसारामध्ये सहभाग घेतला। याचबरोबर लहान मुलांनी देखील 10 ते 12 वर्षाच्या लहान मुलांनी देखील प्रसारामध्ये सहभाग घेतला। आता सुमारे आम्ही 1 लाख लोकांच्या पर्यंत सर्वांपर्यंत असं पोहोचलेलो आहोत। याच्यामध्ये सोशल मीडिया आहे, 200 ठिकाणी फलकलेखन केले, 200 बैठका घेतल्या। याचबरोबर स्टँडीच्या माध्यमातून प्रसार केला, भित्तीपत्रक, हस्तपत्रके आणि त्याचबरोबर वाहनावर लावण्याचे स्टिकर आहेत, त्या स्टिकरच्या माध्यमातून पण प्रसार केला। म्हणजे जेवढी माध्यम आहेत त्या माध्यमांमधून आपण म्हणजे प्रयत्न केला। समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद याला मिळत आहे। आणि याच्यामध्ये ज्ञाती संस्था, धार्मिक संघटना, पुरोहित संघटना, याचबरोबर शिवजयंती मंडळे, गणपती मंडळे, हे जे सगळे आहेत त्या सगळ्यांना आपण आमंत्रित केलेत। आमदारांना सगळ्यांना आमंत्रित केलेत, नगरसेवकांना आमंत्रित केलेले आहे। याचबरोबर महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेता, महापालिकेचे यांना देखील आपण आमंत्रित केलेले आहे। तर या सगळ्या बातम्या आपण समाजापर्यंत पोहोचवाव्यात। नेहमीप्रमाणे आपलं सहकार्य अमूल्य आहे आणि आपला प्रतिसाद आहे चांगला। तर अशी मी तुम्हाला या दृष्टीने आज इथं विनंती करतो। सक्रिय सहभाग घेत आहे, सनातन संस्थेचा सक्रिय सहभाग आहे आणि जे कार्य सुरू आहे तर त्या कार्याला सनातन संस्थेचा पाठिंबा आहे। तसेच आता जी सभा होणार आहे तर त्या सभेमध्ये आपण सनातन संस्थेच्या माध्यमातून ग्रंथ प्रदर्शन, त्यानंतर विविध उत्पादनांचं प्रदर्शन, फ्लेक्स प्रदर्शन, क्रांतिकारकांचं प्रदर्शन असं त्या ठिकाणी लावणार आहोत। तर सर्व नागरिकांना विनंती आहे की सर्वांनी सभेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सर्वांनी उपस्थित राहावे। 11 तारखेला जो धर्मसभा होणार आहे त्या धर्मसभेसाठी संपूर्ण सोलापूर शहरामध्ये गेल्या 1.5 महिन्यामध्ये खूप चांगला प्रयत्न झालेला आहे। सगळ्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचणं झालेलं आहे।
आता येऊन शेवटी आता राहिलेलं आहे 11 तारखेला आपण या धर्मसभेला तर उपस्थित राहावंच, परंतु आपल्यासोबत आपल्या सर्व इतर बांधवांना भगिनींना देखील या सभेमध्ये सहभागी करावं. म्हणजे आपल्या या धर्माचं जे कार्य आहे, ज्या पद्धतीनं हे धर्मकार्य चालतंय, हे धर्मकार्य आपल्या सगळ्यांना माहिती व्हावं आणि या धर्मकार्यामध्ये जे आपले हिंदुनिष्ठ लोक काम करत आहेत, ज्या पद्धतीनं काम करत आहेत, ज्या पद्धतीनं लढत आहेत, हे सगळ्यांना आपल्याला माहिती व्हावं यासाठी या धर्मसभेचं या ठिकाणी आयोजन आहे. त्या सभेसाठी आपण सर्व सोलापूरकरवासीय व परिसरातील लोकांना, नागरिकांना मी मनापासून आपली प्रार्थना करतो आपल्याला की आपण येणाऱ्या 11 तारखेला जास्तीत जास्त लोकसंख्या घेऊन या सभेला उपस्थित राहावं अशी मी अशी हिंदू जनजागृती सभा आयोजित केलेली आहे. या सभेला आमच्या समाजाकडून संपूर्ण मंडळाकडून पाठिंबा आहे. 26 रोजी 5:30 वाजता ते हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदू राष्ट्र जागृती हिंदू जागृती जे सभा होत आहे त्याला आमचं पूर्ण पाठिंबा आहे आणि यामध्ये संस्कृती, आपल्या प्राचीन गोष्टी आणि आपल्या धर्मजागृतीच्या उपक्रमाला आमचा पूर्ण पाठिंबा.